नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज आहे 19 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्सचे एक बुक तयार केलेले आहे। या बुकचे नाव असणार आहे स्पर्धा अभ्यास 2025 अंक पहिला। या बुकमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स वन लाइनर मध्ये घेतलेले आहेत। तर या बुकचा आपण नक्की लाभ घ्या। हे बुक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, पर्याय क्रमांक 4 मंसूर अल मंसूर। सौदी अरेबियाचे शिक्षक मंसूर अल मंसूर यांनी 2025 चा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार जिंकलेला आहे। तर ते लेखकही आहेत। त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी आणि कैद्यांना शिक्षण देण्यासाठी जागतिक शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तर या बक्षिसाची रक्कम किती आहे बघा, $1.1 म्हणजे अंदाजे 8.6 कोटी रुपये। पुरस्कार देणारी संस्था आहे वर्की फाउंडेशन। पुरस्कार सोहळा कुठे आयोजित करण्यात आला? तर दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये। भारताचे शिक्षक मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना 2025च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, पण त्यांना हा पुरस्कार मिळालेला नाही। तर बघा, सौदी अरेबियाचे शिक्षक मंसूर अल मंसूर यांना 2025चा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार मिळालेला आहे। नेक्स्ट आहे आयुष्यमान भारत वय वंदना योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुदुचेरी। 14 फेब्रुवारी 2025 रोजी पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन आणि मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत वय वंदना योजनेचे उद्घाटन केले। ही योजना 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते। नेक्स्ट आहे भारत टेक्स 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। 14 फेब्रुवारी 2025 रोजी वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जगातील सर्वात मोठ्या कापड मेळा भारत टेक्स 2025 चे उद्घाटन केले। 12 वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन परिषदांच्या संघाने आयोजित केलेला आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पाठिंब्याने आयोजित केलेला हा मुख्य कार्यक्रम 14 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेला। भारत टेक्समध्ये 6000हून अधिक परदेशी खरेदीदार सहभागी झाले, ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठा कापड मेळा बनलेला आहे। नेक्स्ट आहे राजस्थानच्या फॉयसागर सरोवरचे नाव काय बदललेले आहे किंवा नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरुण सागर। फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थान सरकारने अजमेरच्या फॉयसागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर किंवा किंग एडवर्ड मेमोरियल बिल्डिंगचे नाव महर्षी दयानंद विश्रांत गृह असे केलेले आहे। बघा, फॉयसागरचे नाव करण्यात आलेले आहे वरुण सागर आणि किंग एडवर्ड मेमोरियल बिल्डिंगचे नाव नवीन आहे महर्षी दयानंद विश्रांत गृह। तलावाच्या नवीन ओळखीचा सन्मान करण्यासाठी तलावाजवळ एक घाट आणि भगवान वरुणचा पुतळा बांधण्याची योजना आहे। हा बदल भारतीय वारसा पुनर्जीवित करण्यासाठी आणि ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचे अवशेष काढून टाकण्यासाठी करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राकेश रोशन। चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। आयफा पुरस्कार 2025 चे आयोजन 8 आणि 9 मार्च 2025 दरम्यान जयपूर राजस्थान येथे होणार आहे। आयफाचा रौप्य महोत्सव 2025 मध्ये सिल्वर इज द न्यू गोल्ड या थीमसह साजरा केला जात आहे। आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कारची स्थापना वर्ष 2000 मध्ये झालेली। नेक्स्ट आहे IM या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपीचंद हिंदुजा। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी IM या पुस्तकाचे प्रकाशन केले। हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी हिंदुजा यांनी या पुस्तकाचे संकलन केलेले आहे। तर गोपीचंद पी हिंदुजा या पुस्तकाचे लेखक आहेत। हे पुस्तक विविध संस्कृती आणि धर्मांच्या सुसंवादी सहअस्तित्वाला प्रोत्साहन देते। नेक्स्ट आहे राज्यांमध्ये पंचायतींच्या हस्तांतरणाच्या स्थितीच्या क्रमवारीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक। 13 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री SP सिंह बघेल यांनी राज्यातील पंचायतींच्या हस्तांतरणाची स्थिती या अहवालाचे अनावरण केले। हा अहवाल 1992च्या 73व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पंचायतींना अधिकार आणि संसाधने किती प्रमाणात वितरित करतात याचे मूल्यांकन करतो। हा अहवाल भारतीय लोक प्रशासन संस्था नवी दिल्ली यांनी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयासाठी तयार केला आहे। या अहवालात मेघालय, मिझोराम, नागालँड, दिल्ली,
आणि चंदीगड वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. मेघालय, मिझोराम आणि नागालँड येथे 73वी दुरुस्ती लागू नाही. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशात जेथे 1990 मध्ये पंचायत निलंबित करण्यात आल्या होत्या आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात एकही पंचायत समिती नाही. निर्देशांकातील शीर्ष 10 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे कर्नाटक, त्यांनी अंक मिळवलेले आहेत 72.23. दुसरा आहे केरळ, तिसरा क्रमांक आहे तमिळनाडू, आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक आहे 4. 5व्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश, 6वा क्रमांक गुजरात, 7व्या क्रमांकावरती आहे त्रिपुरा, 8वा क्रमांक राजस्थान, 9वा आहे पश्चिम बंगाल आणि 10व्या क्रमांकावरती आहे छत्तीसगड. नेक्स्ट आहे 9वे आशियाई हिवाळी खेळ 2025च्या पदतालिकेत कोणता देश पहिला आला आहे. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथं पर्याय चुकलेला आहे. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. 9वे आशियाई हिवाळी खेळ 2025 ठिकाण हार्बिन, चीन. कालावधी 7 ते 14 फेब्रुवारी 2025. 2025चा नारा आहे ड्रीम ऑफ विंटर, लव्ह अवॉंग एशिया. आशियाई हिवाळी खेळ 2025 आवृत्ती आहे 9वी, ठिकाण आहे हार्बिन, चीन. कालावधी आहे 7 ते 14 फेब्रुवारी 2025. आणि बघा 2025चा नारा हे डबल झालेलं आहे. तर यावर्षी 34 देशातील 1275 खेळाडूंनी भाग घेतला. शुभंकर आहे विन और निनी, दोन्ही भाग चीनच्या ईशान्य भागात आढळतात. यावर्षी 34 देशातील 1275 खेळाडूंनी भाग घेतला. हार्बिन हिवाळी खेळासाठी भारताने 88 सदस्यीय तुकडी पाठवली होती, ज्यात 59 खेळाडू आणि 29 अधिकारी होते. तर भारताला एकही पदक मिळालेले नाहीये. हे खेळ बर्फ आणि बर्फावर खेळले जातात. या खेळांचे आयोजन आशिया ऑलिम्पिक काउन्सिलद्वारे केले जाते. दर 4 वर्षांनी हे आयोजित केले जातात. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय महिला परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगळुरू. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे बेंगळुरू येथे उद्घाटन झाले. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रगतीवर चर्चा करण्यासाठी जागतिक नेते आणि परिवर्तन घडवणारे एकत्र आले. नेक्स्ट आहे इस्रो आणि कोणत्या संस्थेने स्वदेशी सेमीकंडक्टर चिप्स विकसित केले आहेत. तर याची योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 IIT मद्रास. फेब्रुवारी 2025 मध्ये RISC-V कंट्रोलर फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स म्हणजेच आयरिस ही स्वदेशी सेमीकंडक्टर चिप इस्रो आणि IIT मद्रास यांनी विकसित केली आहे. ही चिप पॉवर प्रोसेसरवर आधारित आहे. शक्ती हा स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे. नेक्स्ट आहे तमिळ कवी आणि तत्वज्ञानी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण अलीकडेच कोणत्या देशात करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिलिपिन्स. 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय राजदूत हर्षकुमार जैन यांनी फिलिपिन्समधील सेबू येथील गुल्लास कॉलेज ऑफ मेडिसिन येथे तमिळ कवी आणि तत्वज्ञानी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. भारत आणि फिलिपिन्समधील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या उत्सवाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या विजेत्या संघासाठी किती बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 $2.24 दशलक्ष. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. यामध्ये विजेत्या संघाला $2.24 दशलक्ष म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला $1.12 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी रुपये. प्रत्येक उपांत्य फेरीतील संघाला $5,60,000 म्हणजेच 5 कोटी रुपये. नेक्स्ट आहे कोणता देश दक्षिण चीन समुद्रात खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. फेब्रुवारी 2025 मध्ये चीनने दक्षिण चीन समुद्रात खोल पाण्याचे पहिले स्पेस स्टेशन बांधण्यास मंजुरी दिली आहे. कोल्ड ऑयस्टर इकोसिस्टम्स रिसर्च फॅसिलिटी दक्षिण चीन समुद्राच्या पृष्ठभागाच्या 2000 मीटर खाली स्थापित केली जाईल. ही सुविधा आतापर्यंत बांधलेली सर्वात खोल आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची पाण्याखालील सुविधा असणार आहे. ही सुविधा 2030 पर्यंत कार्यान्वित होईल. नेक्स्ट आहे 24व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन कोठे झाले. तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जम्मू काश्मीर. 24व्या दिव्य कला मेळ्याचे ठिकाण आहे गुलशन मैदान, जम्मू. 14 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीर उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी याचे उद्घाटन केले. हा मेळा 14 ते 24 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केला जाईल. आयोजक आहेत सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. या मेळाव्यात देशभरातील दिव्यांग उद्योजक कारागीर यांची उत्पादने आणि कलाकुसरीचे प्रदर्शन केले जाते. नेक्स्ट आहे 15व्या आंतरराष्ट्रीय जागतिक औषध कोशिकीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. 5 ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान 15वी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड फार्माकोपियस बैठक नवी दिल्लीत झाली.
या कार्यक्रमात जागतिक फार्माकोपियाचे नेते, नियामक आणि उद्योगतज्ञांनी औषध मानकांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र येऊन चर्चा केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तत्वाखाली भारतीय औषधकोश आयोगाने जागतिक औषधकोशांची 15वी आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली होती. IPCने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.